दादा दादा काहीतरी दुसरा सॉन्ग लावा ना. हे 90sच्या सॉन्गनी जिम करायला फील नाही येत आहे. काहीतरी मोटिवेशनल सॉन्ग लावा. कोणतं सॉन्ग लावू? एक काम करा ना दादा, महाराजांची गाणी लावा. खूप मोटिवेशन भेटतं आम्हाला. पण महाराज तो शिवाजी, तो का मला खायला देतो? तो का माझं पोट भरतो का रे? दादा असं नका बोलू महाराजांना. महाराज आहेत ते आपले, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात त्यांना. हा मग मी काय करू? तुम्हाला नाही लावायचं दुसरं गाणं लावा, देवीचं गाणं लावा. काय रे बोलणार मी, समजला का? आणि हे का मंदिर आहे का देवीची गाणी ऐकायला? हां, अर्धा तास थांबायचं. माझा वर्कआउट झाला ना, मग काय लावायचं ते लाव. हे कोण कुठची रे लोक पोरं येतात इकडे? हां, काय काय पोरं भरले. देवांची गाणी ऐकायची त्याला जिम करताना. मोटिवेशनल सॉन्ग बोलतात. तेवढं करणार आहे का तुम्ही लोक? हां, वजन मारायला येतं का तुम्हाला? शिका, आमची बराबरी करतायत. काय चिंदी पोरं आणली तरी कुठूनही. तर रामराम मंडळी, हा व्हिडिओ बनवायच्या मागचं कारण काही मोठं नाही आहे. तुम्हाला जे दाखवलं ते आज माझ्या जिममध्ये झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल मग तू कशाला ऍक्ट करून दाखवली? मला प्रॉपर तुम्हाला दाखवायचं होतं की नक्की काय झालेलं आहे. तर हा जो प्रकार झाला ना, मला खूप खटकला. आणि आय थिंक सो तुम्हाला पण त्याचे शब्द ऐकून डोक्यामध्ये खटकला असणार कुठे ना कुठेतरी, की तू महाराजाला असं कसं बोलू शकतो. ती व्यक्ती जी काहीही बोलली ना, ठीक आहे, मला खूप राग आलेला, पण मी त्याला नाही बोलू शकत कारण आमचा अगोदरच क्रॉस आहे. मला ते वाद नको जिममध्ये. जिममध्ये प्रत्येक माणूस शांततेसाठी जातो आणि त्यात वाद झालेला आवडत नाही. त्या व्यक्तीने 90sची गाणी लावलेली आणि एक गाणं 4-4, 5-5 वेळा रिपीट होत होतं. तीच प्लेलिस्ट. सगळे पोरं कंटाळलेले, सगळे मला येऊन बोलत होते की भाई काय गाणी लावलेत, भाई काय गाणी लावलेत. बोललो भाई काय करू, मी तरी काय करू. मग एक लहान मुलगा गेला, त्याला सांगितलं की दादा थोडा मोटिवेशनल सॉन्ग लावा. जी घटना तुम्हाला आता दाखवली, त्यांनी ते सगळं केलं. मला त्याला एकच सांगायचं, दादा शिवाजी महाराजांची गाणी जी आहेत ना, आम्हाला प्री वर्कआउट आणि क्रिएटिंग पेक्षा बेस्ट पंप देतात. आमच्या अंगामध्ये ताकद येते. आम्ही हेवी लिफ्ट त्या गाण्यांमुळे करतो. आणि दादा महाराजांची इज्जत करा, कारण ते होते म्हणून आज आपण सुखाचा घास खातोय. नाहीतर आपला मराठी समाज कधीच संपला असता. आणि हा भ्रम काढून टाका की देवाची गाणी फक्त मंदिरात लावतात. असं नाही आहे दादा. देवाची गाणी ऐकून खूप मोटिवेशन भेटतं आणि त्यासाठीच ती गाणी बनवली जातात. त्यामुळे नेक्स्ट टाइम पासून देवांची पण इज्जत करा आणि महाराजांची पण इज्जत करा. मंडळी, मी माझं मत इथे व्हिडिओमध्ये सांगत आहे. तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ शेअर करून त्यांच्यापर्यंत पोचवा आणि त्यांना सांगा की महाराज कोणी छोटे मोठे नव्हते, खूप मोठे होते. जय शिवराय मित्रांनो.